आणि आता बातमी आहे सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची। मुंबई महानगर क्षेत्रात सीएनजीच्या दरात प्रति किलो 2 रुपयांची वाढ झाली आहे। यामुळे आता नवा दर 84 रुपये असेल। या दरवाढीमुळे रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी भाडेवाढीची मागणी लावून धरलेली आहे। असं असलं तरीही घरगुती वापराच्या पीएनजी गॅसचे दर स्थिर आहेत। यामुळे सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळतोय। वाढत्या खर्चामुळे ही दरवाढ केल्याचं महानगर गॅसने स्पष्ट केलंय। तर मुंबईमध्ये सीएनजी आता 82 रुपयांवरून थेट 84 रुपये प्रति किलो असं झालेलं आहे। रिक्षा युनियनची 1 रुपया तर टॅक्सी युनियनची 2 रुपये दरवाढीची मागणी आहे। घरगुती गॅस म्हणजेच पीएनजी मात्र 50 रुपये प्रति युनिटवर स्थिर आहे। जागतिक बाजारात कच्चं तेल महागणं आणि रुपया घसरल्याचा फटका आता सीएनजीलाही बसलाय। मुंबईतील सुमारे 12 लाख सीएनजी वाहनांना दरवाढीची झळ सोसावी लागणार आहे।